पोलीस कमिशनरला फॉरवर्ड केला, म्हटले बघा काय करायचं ते. नंतर मला आज कळलं की तो सदर हे कोणते सदग्रस्त होते शिव्या देणारे, त्यांना पकडून कोर्टाच्या समोर नेलं होतं आणि त्यांनी काहीतरी 1 दिवसाचा रिमांड, पोलीस रिमांड त्यांना दिलेला आहे. एवढीच मला माहिती आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रकार सुरू आहेत असं वाटतं? नाही, मला शिव्या देण्याचे प्रकार जे आहे हे हल्लीच नाही, आता गेली काही महिने सातत्याने सुरू आहे. मध्यंतरी थांबलं होतं, आता परत 29 तारखेला शिवाय प्रकरण जे परत सुरू झालं. ठीक आहे, आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि ज्याची जशी संस्कृती आहे, शिक्षण आहे, समज आहे, त्याप्रमाणे ते वागतात, बोलतात, घाणेरड्या शिव्या देतात. आता आपण जे आहे तर शोधणार कसं काय, हा कोण मनुष्य आहे, काय आहे. मग शेवटी पोलीस मदतीला येतात आणि त्यांना हे सांगितलं ते सगळं वाचून ते सुद्धा एवढे संतापले आणि त्याने ताबडतोब ॲक्शन घेतली. साहेब, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 4थी-5वी वेळ आहे आपल्याला धमकी देण्याची. काही वाढीव सुरक्षेच्या संदर्भात आपण मागणी करणार आहात किंवा असं काही? नाही, आता वाढीव सुरक्षा वगैरे मी काही मागितलेले नाही आणि ठीक आहे, आता हे चालणार. आता आयुष्यभर ह्या सगळ्या गोष्टी मी बघत आलेलो आहे, ऐकत आलेलो आहे आणि सहनही करत आलेलो आहे. त्यामुळे आपण आपलं काम करायचं आणि अशा प्रकारचे जे काही घाणेरडे प्रकार असतील ते पोलिसांना कळवणं. आपल्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेला शिवसृष्टीचं उद्घाटन होत आहे, दादा येत आहेत, एकूणच काय नेमकी तयारी आहे, कशा पद्धतीचा कार्यक्रम? आता आपण पाहायला मिळालं तुम्हाला साधारणपणे 4 एकरमध्ये गेली 4-5 वर्ष हा प्रकल्प उभा करण्याचं काम आमचं सुरू होतं. मुळात ही जागा जी आहे पंचायत समितीची होती, परंतु आपण 17-18 एकरमध्ये जे एक संकुल प्रशासकीय बांधलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांना जे आहे जागा दिली, नवीन इमारती दिल्या, वेगवेगळ्या इमारती दिल्या, त्यामुळे ती जागा मोकळी होती. त्याच्यामध्ये झोपडपट्टी यायला सुरुवात झाली. मग म्हटलं या जागेचा काहीतरी उपयोग चांगला झाला पाहिजे आणि आम्ही शोधत होतोच की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा उभा करायचा आहे. त्या अगोदर आपण सुरुवातीलाच तात्या टोपे 1857चे स्वातंत्र्य सेनानी, त्यांचं हे जन्मगाव येवला, त्यामुळे त्यांचा एक मोठा पुतळा आपण निर्माण केला, तोही ब्रॉन्झचा. नंतर आपण पाहिलं की मुक्तिभूमी, तिथे पण 30 कोटी रुपये खर्च करून बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि भगवान गौतम बुद्ध यांचा 22 फुटी मूर्ती, स्तूप, विपश्यना केंद्र, वेगवेगळे क्लासरूम्स, आम्पी थिएटर्स, असा मोठा कार्यक्रम तिथे आपण अंमलात आणलेला आहे आणि वेळोवेळी त्याचं आपण उद्घाटन केलेले आहे. इथे जे आहे गणपती विसर्जनासाठी मागे पूर्वी मी यायच्या अगोदर गावामध्ये एका विहिरीमध्ये सगळे गणपती बुडवले जायचे आणि ते सगळं त्यांचे जे फुलं वगैरे निर्माल्य टाकायचे. दरवर्षी ते साफ करायचं. एक वर्ष ते साफ करत असताना 4 लोक गॅसने मरण पावले आणि मी म्हटलं हा काय प्रकार आहे. एक तर अरुंद गल्लीमध्ये एक विहीर, तिथे सगळी गर्दी आणि मग तिथे आपण एक घाट बांधला आणि त्या घाटाला अहिल्याबाई होळकरांचं नाव दिलं. अहिल्याबाई होळकरांचा पुतळा निर्माण केला. बाजूला महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे पण अर्धपुतळे आपण निर्माण करून तिथे एक थिएटर बांधलं. त्याचं पण आता दुरुस्ती सुरू आहे. तर अशा बाकीचे पण खूप कामं झाली, परंतु महाराजांचा पुतळा जो आहे अर्धपुतळा गावामध्ये आतमध्ये आहे.
पण मनामध्ये होतं की एक मोठी शिवसृष्टी आपण निर्माण केली पाहिजे. 4 एकर जागा मिळाली आहे तर, आणि मग ती जागा ताब्यात घेणं, प्लान्स वगैरे म्हणून अमुक तमुक हे ते सरकारी काम माहिती आहे कसं असतं. या सगळ्या गोष्टी पूर्ण करत आपण बरंचसं काम केलेलं आहे. जवळजवळ 100 कारागीर जे आहेत हे गेली 6-7 महिने राजस्थानमध्ये काम करत होते. त्याने ते सगळं तिथला जो आहे स्टोन आणि परत वेगवेगळ्या प्रकारचे जे दगड आहेत त्याच्यावर कार्विंग वगैरे सगळं करून ते सगळं आणलं. इथले काही 100 लोक काम करत आहेत. आणि पांचाळ आणि त्यांनी जे आहे छत्रपतींचा पुतळासुद्धा चांगला बनवला. त्याचीसुद्धा आपण मिरवणूक काढली आणि मग तो पुतळा जर तिथे बसवला. पुतळा बसेपर्यंत आपल्याला इतर काम करता पण येत नव्हतं, कारण त्या पुतळ्याच्या समोर जे आहे खाली अनेक आपल्याला फाउंटन्स आणि काही गोष्टी निर्माण करायच्या आहेत. पण पुतळ्याचा ट्रक आतमध्ये जाणार, परत इथे क्रेन आतमध्ये जाणार, त्यामुळे जे आहे ते काम काय आपल्याला करता आलेलं नाही आणि म्हणून पुतळा अगोदर ठेवून दिला आपण. परंतु एकूण बरेचसे काम जे झालेलं आहे त्याच्यामध्ये बुरुज आहेत, त्याच्यामध्ये छत्रपतीमध्ये असे विराजमान आहेत आणि असे दोन्ही बाजूने जे आहेत त्यांचे सेनापती आणि त्या सेनापतींचं शौर्य त्याची माहिती देण्यात आलेली आहे. आता परत तिथे प्रश्न असा येतो की तिथे आता परत ते खोदकाम होणार आणि ते परत खराब होणार, म्हणून तूर्त जे आहेत वेगळ्या प्रकारचे ते आहेत ती सगळी माहिती लावलेली आहे. परंतु ती सुद्धा जे आहे आपण ग्रेनाइटवर कोरून ते संपूर्ण त्याचे चित्र वगैरे सहित एक वेगळ्या प्रकारे जे आपण करतो आहोत. बुरुज आहे तिथे ऑडिओ व्हिडिओ जे आहे ते दाखवण्याची व्यवस्था केली आहे. महाराजांचे सगळे शस्त्र आहेत त्याचं प्रदर्शन मांडलं जाईल. मोठे बुरुज आहेत, बाहेर भव्य अशा रीतीचं जे आहे दरवाजे आहेत. तर एकूण जे आहे एक दरबाराचं स्वरूप छत्रपतींच्या तिथं आपल्याला पाहायला मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे की नुसतं पुतळा आहे त्याला आपण दर्शन घेतो ते घ्यायलाच पाहिजे, परंतु महाराज जे यशस्वी झाले त्यांना जीवाला जीव देणारे जे त्यांचे साथीदार होते, हिंदू होते, मुसलमान होते, दलित समाजाचे होते, वेगवेगळ्या समाजाचे सगळे त्यांचे सेनापती होते. सिद्दीलाल असेल किंवा इब्राहिम खान असेल किंवा रायबा महार असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, तानाजी मालुसरे असतील, बहिर्जी नाईक असेल, मदारी नाईक, अशा अनेक आहेत. तर त्यांचं ते सगळी माहिती म्हणजे कुणाही माणसाला त्याला शिवछत्रपती म्हणजे कसे होते काय होते हे सगळं आतमध्ये गेल्यानंतर साधारणपणे तासभर तरी लागेल हे सगळं पाहायला. अशी शिवसृष्टी आपण ती निर्माण केलेली आहे. थोडंसं काम अजून शिल्लक आहे. तर त्याचं आज जे आहे आपण पुतळा अनेक दिवस तर ठेवू शकत नाही, त्याचं आपण जे अनावरण करतो आहे. अजितदादा पवार आणि ही सगळी मंडळी येत आहेत. कुणाल दराडे यांनी आज जयंत पाटलांची भेट घेतली आणि त्याच्यामुळे चर्चा अशी आहे की तुतारीकडून कुणाल दराडेंना म्हणजे एवढ्यातून निवडणूक लढू शकते, काही या संदर्भाची माहिती आहे का? असं आहे ना की समोरच्या महाविकास आघाडीमध्ये काय चाललं याची माहिती मला कशी असणार. माझी जी माहिती आहे की ज्या ग्रस्तांचे आपण नाव घेतलं ते शिवसेना उद्धवजी ठाकरे गटामधले आहेत आणि जयंत पाटील अध्यक्ष आहेत ते पवारसाहेबांच्या NCP गटाचे आहेत. त्यामुळे नक्की ते काय करत आहेत मला काय कल्पना नाही. परंतु जे महायुतीचे आमदार किशोर दराडे जे शिंदे गटाचे आहेत आत्ताच निवडून आले ते पण जयंत पाटलांच्या भेटीसाठी गेले ते कुणाल दराडे. हो म्हणजे शिंदे गटाचे आमदार बरोबर ना. तेच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंबरोबर सातत्यानं तिथे राहायचं, फंड्स आणायचे. मी तुमचाच आहे असं दाखवायचं. एक भाऊ इकडे आहे, एक भाऊ जो आहे शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर आहे.
दोन्ही बाजूने जे आहे जो येईल सत्तेवर त्याच्याकडून जे आपली कामं करून घ्यायची आणि मग काय कामं करतात हे त्यांना येवल्याच्या जनतेला माहिती आहे. परंतु जो कोणी उभा राहील त्याचं अगदी मनापासून स्वागत करतो. साहेब, गेल्या मागच्या 4 टर्मला मराठा उमेदवार आपल्या समोर होते. यावेळेस कुणाल दराडेंच्या माध्यमातून ओबीसी उमेदवार देण्याचा प्रयत्न होतोय. मला काही माहीत नाही आहे. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचं त्यांना अधिकार आहे आणि मला काही हरकत नाही. उद्धवजी ठाकरे यांचा एक उमेदवार असावा, पवारसाहेबांचा एखादा उमेदवार असावा, काँग्रेसचा आणखी काय 4-5 उमेदवार उभे राहिले तरी चालते. 2 वेळेस त्यांनी जरांगेंची पण भेट घेतली. हां, ते आता मराठा नेते जरांगेचे सुद्धा हे किशोर दराडे काय किंवा हे दराडे काय, आता ज्यांचं नाव आपण कुणाल दराडे काय, हे जातात त्यांनासुद्धा ते भेटतात. काय एकीकडे ओबीसी लीडर म्हणायचं, दुसरीकडे तिथे जाऊन भेटायचं. तर ठीक आहे, प्रत्येकाचं आपलं राजकारणाची एक तऱ्हा आहे. साहेब, नांदगाव विधानसभा मतदारसंघात सभेभाऊंच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि अशा पद्धतीची मागणी तिथनं होते. कसं बघताय का? मागणी तर मला सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी होते, त्यालासुद्धा होते, सगळ्यांना होते. परंतु असं काहीही विचार नाही. एवढंच आहे की वेगवेगळे सण असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्यामुळे एक 10 वर्षाची आमचे जे काही ऋणानुबंध तिथल्या कार्यकर्त्यांबरोबर आहे ते बोलवतात. त्यावेळेला मग कधी समीर भाऊ, कधी पंकज भाऊ हे त्या कार्यक्रमाला जात असतात. आज इथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, त्यामुळे ह्या चर्चांना अधिक उदाहरण झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आणि समीर भाऊंच्या आदेशानुसार तिकडे स्वच्छता मोहीम राबवली, त्यामुळे ह्या चर्चा अधिकच सुरू. असं आहे ना की हे जे आहे स्वच्छता मोहीमचं हे हा जो कार्यक्रम जो आहे हा मागच्या वर्षापासून आपण सुरू केला आहे. कारण येवल्यामध्ये सुद्धा जे आहे जे ओपन गटर आहे त्याच्यामध्ये सगळे जे लोक कचरा टाकत असतात ते गटर जाम होत आहे. बाहेरसुद्धा कचरा खूप असतो. येवल्याला तर अनेक दिवस जे आहेत COच नव्हते, मुख्य अधिकारीच नव्हते. अशा सगळ्या गोष्टी मग आम्ही राष्ट्रवादीतर्फे जो आहे सगळे पैसे गोळा करून काही मशीन्सवर गोळा करून ही घाण काढत मागच्या वेळेला 200 ट्रक्स घाण काढली होती सगळी बाहेर, त्याच्यापेक्षा जास्त असेल. आता सुद्धा तोच कार्यक्रम सुरू आहे. इकडे आहे म्हणून त्याने जायला आमच्याकडे पण करा करतो. स्वच्छता काय असं आहे की आज महात्मा गांधी जयंती आहे आणि स्वच्छ भारत हा प्रधानमंत्र्यांचा नारा आहे आणि त्यानुसार मग येवला काय, नांदगाव काय, मुंबई काय, कुठेही जर स्वच्छतेचे कार्यक्रम होत असतील तर ते स्वागतार्ह आहे. साहेब, शेवटचा प्रश्न. आज सह्याद्रीवरती अमित शहांच्या उपस्थितीमध्ये बैठका सुरू आहे. उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर जवळपास 100 जागांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजप 50, राष्ट्रवादी जवळपास 35 आणि शिंदेगड जो आहे त्यांना 14 जागा असं जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. मला काही कल्पना नाही, पण ठीक आहे. आता दोन्ही बाजूने जे आहेत लवकरात लवकर जे आहेत उमेदवारांच्या घोषणा होतील आणि लवकर कामाला लागतील लोक. नाशिक फुले पुतळ्यांचं अनावरण झालं, त्याच्या पाठीमागे जो अखंड होता त्याच्यावर काही त्या ठिकाणी ओळी नव्हत्या, काही शब्द नव्हते, त्यावरनं टीका. सर, मला त्याच्याशी जास्त काही बोलायचं नाही. असं एक ते आर्ट आहे, ते सुंदर केलेले आहे. त्याच्यामध्ये 2 ओळीमध्ये सुद्धा त्याचा अर्थ भरलेला आहे. पण ठीक आहे, काही लोकांना जे आहे सदरा सफेद असला तरी डाग कुठे आहे ते शोधायची माझं हरकत नाही. त्यांनी घेतलेल्या काही लोकांना ऑब्जेक्शन आणि त्यालाच मग प्रसिद्धी देण्याचं काम चालू आहे. तर आहे ते सुधारणा करून घेत आहेत. धन्यवाद.